यमदूत नेमके दिसायला कसे असतात? गरुड पुराण प्रेतकल्प अध्याय 3 ते 6 नुसार त्यांचा देह काळसर किंवा धुरकट असतो. डोळे लाल अग्नीप्रमाणे जळणारे, दात वाकडे टोकदार व बाहेर आलेले आणि त्यातून येणारा कर्रकट्ट आवाज, केस विस्कटलेले, चेहरा क्रूर. देहापासून आत्मा वेगळा करण्यासाठी यमदूतांच्या हाती असतो पाश. आत्मा भीतीने पळून जाऊ नये किंवा सुटू नये म्हणून तो पाश एवढा घट्ट आवळलेला असतो की आत्मा त्यातून थोडी सुद्धा हालचाल करू शकत नाही. आत्मा विरोध करत असेल किंवा अतिप्रमाणात रडत ओरडत असेल ते यमदूतांच्या हाती असलेला गदा याचाही ते आत्म्यावर वापर करतात. इतरत्र लोखंडी शस्त्रे जे शारीरिक कमी पण मानसिक वेदना दासतात. काही मान्यतानुसार यमदूतांच्या हाती लेखापत्र सुद्धा असतं, ज्यामध्ये आत्म्याने त्याच्या जीवनामध्ये केलेल्या चांगल्या वाईट कर्मांची नोंद असते. पापी आत्म्याशी यमदूत फार कठोर भाषेत बोलतात. आत्मा रडतो, विनवणी करतो, तरी सुद्धा यमदूत दया दाखवत नाही. आत्म्याला पाशाने बांधून यमलोकाच्या मार्गावर नेतात. वाटेत तहान, भूक, भीती आणि पश्चाताप वाढवत जातात. खरं तर यमदूत वाईट नाहीत, ते फक्त धर्मराज यमांच्या आदेशाचं पालन करतात आणि मनुष्याने त्याच्या आयुष्यामध्ये केलेल्या कर्मानुसार ते त्याच्यासोबत वर्तन करतात. मित्रांनो, हा एपिसोड दुसरा होता आपल्या गरुड पुराण सिरीजचा, ज्यामध्ये आपण गरुड पुराणाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेत आहोत. पुढील एपिसोडसाठी नक्की ऐरावत वार्ताला फॉलो करा.